इच्छा आहे की तिने स्वतःचं संरक्षण करावं, जगाचं संरक्षण करावं आणि जे म्हणजे अन्याय ज्या मुलींवर होते त्याच्यावर तिनं आवाज उठवावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि असं जे कोण करत असेल त्यांनी ही करू नये. कालच विषय झाला, एक लेडी शेजारचे आमच्या येऊन बोलले आहेत मला की तुझ्या मुलगीला पोहायला पाठवतीस, पाठवू नको, कुठं बाहेर पाठवू नको एकटीला, तू सोबत जा. हे मला खूप वाईट वाटलं की असं मला शेजारची माणसं येऊन सांगतात की बाबा आपली पोरं आपण स्वतः आपल्या पोरांची काळजी घेतली पाहिजे, तिला किंवा कुणावर पाठवलं नाही पाहिजे, आपण स्वतः गेलं तर आपण जाईल. हे चुकीचं आहे. कारण की का ती जर भीत राहिली, घरात बसली तर ती पुढं कशी जाणार? बरोबर, ती पुढं गेली पाहिजे. माझं म्हणणं आहे तिनं ती पुढं केलं पाहिजे आणि ह्याच्यावर पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि ह्याच्यावर मात केली पाहिजे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे अन्याय आहे आणि हे चुकीचं आहे. हे असं कुणीही केलं नाही पाहिजे आणि हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. माझं एवढीच इच्छा आहे की कुठेतरी स्त्रीचा आदर करायला पाहिजे. नक्कीच ताई. आणि मला असं वाटतं की समजा ताई जादूगर झाली तर ही या सगळ्या गोष्टी नक्कीच करेल, कारण आईला हेच हवं आहे. तू बोललीस ना, आई जे म्हणेल ते किंवा आईला आवडेल ते करशील ना. व्हेरी गुड, वा, खूप छान वाटलं पत्र वाचून. आणि ताई तुझ्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं. आता आपण या दादूचं पत्र ऐकूया. मी जादूगार झालो तर जादूच्या मदतीने सर्वात प्रथम स्वैर जीवन जगायला मिळेल. पत्त्यांच्या जादूपासून ते विश्वातीत मोठ्या चमत्कारापर्यंत मला सहज जाता येईल. जर मी जादूगार झालो तर मी भुके कंगालांना जादूने जेवण निर्माण करून देईन. रंगीबेरंगी कपड्यांनी त्यांचे रूप बदलून टाकेन. मला जाणीव आहे की जादू ही फक्त करमणुकीसाठी उपयोगात आणावी, पण माझ्या विद्येचा दुरुपयोग कधीही करणार नाही, कारण सत्य आणि दृष्टीभ्रम हे भिन्न आहे. धन्यवाद. तू इतकं काय लिहिलंस ना, मोठे मोठे शब्द, दृष्टी, भ्रम आणि सत्य आणि वास्तव. अरे बापरे, म्हणजे ह्या वयामध्ये तुझ्याकडे इतके मराठी शब्द तुझ्या शब्दकोशात आहेत. व्हेरी गुड, खूप सुंदर आणि छान वाटलं. पण एक मला विचारायचं आहे, तू जादूगार असतं काय करशील? आईसाठी आधी काय करशील? आईला जास्तीत जास्त दागिने मिळवून देईल आणि आईला लवकरात लवकर सून मिळवून देईल. पण सून बघितले का? आई सून बघितलेली दिसते नाही. नाही तरी पत्र तर इतकं छान सुंदर वाटलं होतं. एवढं इतकं छान सुंदर पत्र अजिबात नाही. त्याची तो अभ्यास वगैरे करतो अच्छा, व्यवस्थित, हुशार आहे. ओके. पण आता पोरगा वयात आलेला आहे, सोनेचं लवकरात लवकर विचारात घ्या. हा, गुडघ्याला बाशिंग बांधून रस्त्यावर उभा आहे तो. काय झालं दादू? काय झालं? तू का शांत झालायस? नाही काय ए बोल ना, काय बिंदास बोल. काय झालंय का? काय ना काय नाही ना. ओके, हरकत नाही दादू. व्हेरी गुड, मस्त. बरं, मग ते सुनेचं आईने घेतलंय लवकर, हा मनावर घेतलेलं आहे. लाजायचं नाही. लाजतोय कशाला आता? तुझी इच्छा आता सगळ्या महाराष्ट्राला कळलेली आता. व्हेरी गुड दादू, खूप छान पत्र लिहिलेस तू. हां, ओके. आई, त्याने काय करावं असं तुला वाटतं? तेवढीच इच्छा आहे माझी की त्यांनी अभ्यास करून भरपूर आपल्या पायावर उभं राहून, स्वतःच्या पायावर उभं राहून पुढं काही ते मोठा माणूस होऊन आपली हे केलं पाहिजे. ओके ओके, वा, खूप छान ताई. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि जादूगर झाल्यानंतर तू काय काय करणार आहेस तेही आम्हाला कळलं. आईसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करणार आहे तेही आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. मग आपण खेळायला सुरुवात करूया. हो. ओके. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. या खेळाचं नाव आहे चमचेगिरी.